वाढदिवस म्हटलं की मोठा डामडौल पाहायला मिळतो, मात्र आज तुम्ही वाढदिवसानिमित्त एक वेगळा संकल्प केलेला आहे. काय नेमका हा संकल्प आहे? दरवर्षी आमचे कार्यकर्ते उत्साहात वाढदिवस साजरा करतात, परंतु यावर्षी मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आहे. या आंदोलनामध्ये 100पेक्षा जास्त आमच्या बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून बलिदान दिलेलं आहे. तसेच काही समाज बांधवांचा कुठलाही दोष नसताना त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून 40-40, 50-50 दिवस आमच्या बांधवांना जेल भोगावी लागलेली आहे. या परिस्थितीवरती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाढदिवस साजरा करणं हे संयुक्तिक वाटत नाही. माझ्यात ती मनाला पटणारी गोष्ट नाही. म्हणून या वाढदिवसानिमित्त मी एक संकल्प केलेला आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आणि मराठा समाज मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. तो निर्णायक वळणावरती आहे. 20 तारखेला मुंबईला मोठ्या संख्येनं मराठा बांधव जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा न करता मराठा समाजाच्या आरक्षणाला बळ मिळालं पाहिजे, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ मिळालं पाहिजे. म्हणून मी इथं बाकी सगळे वाढदिवसाचे सोपस्कार सोडून हार घेणं, सत्कार स्वीकारणं, केक कापणं याला फाटा देऊन मी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आज इथं मी उपोषणाला बसलेलो आहे.